रामची वाईल्ड कार्ड एंट्री झाल्यानंतर निक्की तांबोळी सैराबैरा झालेली आहे. अरबाज जो आहे तो हलून गेलेला आहे. दोघांना समजत नाही की नक्की काय झालंय, कसं झालंय, कुठून झालंय, हे कसं काय शक्य आहे. बरेच प्रश्न दोघांच्या मनात पडलेले. संग्रामने जो खेळ दाखवलाय तो खेळ बघून दोघं शॉकमध्ये गेलेले आहेत. हे शॉकमधून नक्की कधी बाहेर येतात हेच पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण संग्रामने 440 करंटचा झटका जो आहे तो निक्की आणि अरबाजला दिलाय. बरंच आहे बोलण्यासारखं आजच्या रिव्ह्यूमध्ये. चला एपिसोडची सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एपिसोडची सुरुवात झाली आणि सुरुवातीला आपण काय पाहतोय की निक्की बोलते बिग बॉसला की बिग बॉस तुम्ही मला जमिनीवरती आणलंय. आता जर का हे रूप माझं प्रेक्षकांना नाही आवडलं तर मी नागिन बनेन. काय बनेन? नागिन. निक्की तांबोळी, मग आतापर्यंत तू काय दाखवलं होतं आम्हाला? म्हणजे आतापर्यंत तू नागिन दिसली नव्हती का आतापर्यंत तू कोण होती? मग जर का तुझं नागिनीचं रूप अजून दाखवायचं बाकी आहे तर मग आतापर्यंत जे आम्ही तुला बघितलं होतं ती कोण होतं? सुसर होती, मगर होती, का पाल होती, का सरडा होती, काय होती? आतापर्यंत तुझं कोणतं रूप आम्ही गृहीत धरायचं? कारण तू स्वतः म्हणते की आता माझ्यातली नागिन तुम्हाला पाहायला मिळेल. वर्षाताई पण म्हटलं ना, बाई अजून तुझ्यात दाखवणं बाकी आहे. ती म्हणते मग मी खूप डेंजर आहे. अरे तुझी असली डेंजर रूपच महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आवडत नाही आणि असल्या गुणामुळेच तुला जे आहे ते जमिनीवरती जायला लागले. ह्या गोष्टीचा विसर पडू देऊ नको. जसं चांगल्या पद्धतीने साफसफाई केली बिग बॉसच्या घरामध्ये, तशी एकदा मनाची पण सफाई कर निक्की तांबोळी. काय होईल या गोष्टी तू केल्या ना तर मला असं वाटतंय की तुझं नागिनीचं रूप पण लोकांना आवडेल. पण जर का तू तुझ्या मनाची साफसफाई नाही करणार आणि तोंडाला येईल तसे गरळ ओकत जाणार, जसं की संग्रामला आज तू बोलली, याच्यानंतर तुला कोणी अजून महाराष्ट्रातलं सपोर्ट करेल असं मला वाटत नाही. आपण पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळीचा या गोष्टीसाठी विरोध केलेला आहे आणि अजूनही तिचा या गोष्टीसाठी आपण विरोधच करत राहणार आहे. कारण ही मुलगी अत्यंत वाईट पद्धतीने समोरच्या लोकांचा अपमान करत असते. इव्हन तिने प्रेक्षकांना सुद्धा गृहीत धरलेलं आहे आणि आता बिग बॉसचं सुद्धा चॅलेंज देते, जर का असलं माझं रूप बघून जर का मला प्रेक्षकांनी पसंत नाही केलं तर मी नागिनीचं रूप दाखवेन. मला पण बघायचं की तू किती मोठी नागिन होते आणि कोणाकोणाला ढसते ते. पण तुझ्या या ढसण्यामध्ये विष आहे की नाही हे तू ढसल्यानंतरच कळेल निक्की तांबोळी, तोपर्यंत काही कळणार नाही. असो, पुढे जो आहे तो डीपी आणि वैभव बसलेला आहे आणि या दोघांची अशी चर्चा चालू आहे. खूप इंटरेस्टिंग चर्चा चालू आहे मित्रांनो, की इकडे डीपी म्हणतोय की पॅडी दादा जे आहेत ते सूरजचा वापर करून घेतात ते वोटिंगसाठी. पहिल्या 1.5 आठवड्यातच त्याला कळलं होतं की सूरज टॉप 4 मधून बाहेर पालाय. म्हणजेच काय की सूरज ग्रेट आहे, म्हणून आपण सूरज बरोबर राहा आणि त्याचा फायदा घ्या. आता डीपीच्या मताशी तुम्ही सहमत आहात का मित्रांनो? डीपीला जे वाटतंय की पॅडी दादा सूरजचा मतासाठी वापर करतात, असं किती लोकांना वाटतंय कमेंटमध्ये सांगा. स्पेशल पोलही करतो मी आपल्या चॅनलवरती आणि त्या पोलमध्ये उत्तर द्या की खरंच डीपी आणि वैभव जसा विचार करतोय तसं आहे का? पॅडी दादा सूरजचा वोट बँक म्हणून वापर करून घेतोय का? काय वाटतं तुम्हाला? आणि सूरजचे फॅन एवढे दिलदार आहेत का की सूरजला सोडून पॅडी दादाला मतदान करतील असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटत नाही मित्रांनो. कुठेतरी डीपी दादा चुकीच्या ट्रॅकवरती चाललाय. भावड्या जरा लाईनवरती आहे डीपी दादा, असला काही विचार नको करू. कारण आम्हाला असं कुठंच नाही दिसत आहे की ते सूरजचा वापर करून घेतात. इव्हन जिथं जिथं सूरज चुकलाय तिथं तिथं त्याला सांगतात आहे की बाबा आता जर का तू इंडिव्हिज्युअल गेम खेळायला गेला तर तुला टीमपासून लांब जावं लागेल आणि तुला कॅप्टन बनता येणार नाही. सूरजच्या कॅप्टन्सीला पण त्यांनी मदत केली. त्याला चांगला आणि वाईट मधला यामधला फरक सांगतात. याचा अर्थ असं नाही की त्याच्या वोटिंग बँकचा जे आहे ते वापर करतायत ते. इव्हन सूरज आणि पॅडी दादामध्ये कंपॅरिझन केलं तर पॅडी दादाकडे खूप जुना एक्सपिरियन्स आहे आणि त्यांची पण अशी एक फॅन फॉलोइंग आहे. डीपी दादा सोशल मीडियावर फक्त आकडे दिसले म्हणजे तुमची खूप जास्त फॅन फॉलोइंग, आणि पॅडी दादाची फॅन फॉलोइंगला सोशल मीडियावर आकडे कमी आहेत म्हणजे त्यांची फॅन फॉलोइंग नाही. चुकीचा समज जो आहे तो वैभव आणि डीपी दादाला झाला आहे असं मला वाटतंय. त्यामुळे जागे व्हा. आणि अजून एक दुसरी गोष्ट आहे, इकडे मला वैभव आणि डीपीला विचारायचं आहे की भाई तुम्हाला कोणी अडवले का कोणी सूरजला जाऊन मदत करायला? इव्हन डीपी दादा तुम्ही तर सूरजच्या कॅप्टन्सीच्या विरोधात होता. अरे तुम्ही जाऊन मदत करा ना, तुम्ही त्याच्या वोट बँकचा फायदा घ्या ना. जे स्वतःला जमत नाही ते आपण करायचं नाही, दुसरं कोणी करतंय तर त्याला नावं ठेवायचं. हे बरोबर नाही ना डीपी दादा, हे चांगलं नाही दिसणार ना. इव्हन हे कोल्हापूरकरांना सुद्धा आवडणार नाही तुम्ही असं बोलताय ते. जे तुमच्या चाहता वर्ग आहे, तुम्हाला जो फॉलो करतो त्यांना सुद्धा सूरजबद्दल तुम्ही असं बोलताय किंवा पॅडी दादाबद्दल असं बोलताय, हे नाही आवडणार. तर प्लीज
थोडंसं मोठा विचार करायला शिका. आणि जर का तुम्हाला असं वाटतंय की सूरज बरोबर राहून फायदा होतोय, तर तुम्ही कशाला लांब जाताय? तुम्ही कशाला त्याच्या विरोधात बोलताय? सगळ्यात मोठा मुद्दा आहे ना. तर जागे व्हा. इकडे जे आहे ते पॅडी जो आहे तो निम्या रात्री झोपेतनं उठला आणि फळ्यावरती लिहितोय, मी येतोय. आता पॅडीला जणू काही संग्राम स्वप्नात आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की पॅडी भाऊ, मी येतोय बरं का उद्या. भाई म्हणून त्यांना अचानक स्वप्न पडलं, जाग आली आणि त्यांनी जाऊन ते फळ्यावरती लिहिलं का की मी येतोय. काय माहीत का लिहिलं होतं त्यांनी, पण त्यांनी लिहिलं, त्या फळ्याकडे बघितलं, खडू ठेवला आणि निघून गेले. आता या गोष्टीचा बाव केला बिग बॉसने. बिग बॉसने जे आहे ते सांगितलं इकडे, पॅडी दादा तुम्ही हे का लिहिले असं? पॅडी दादा बोलतात, तुम्ही, मी कधी लिहिलं? कमाल ऍक्टिंग होती पॅडी दादाची. मी असं केलंच नाही, मी तो नव्हेच, अशा पद्धतीची पॅडी दादाने ऍक्टिंग केली. बाय पॅडी दादा तुम्ही का अशी ऍक्टिंग केली? मला अजूनही समजलं नाही. म्हणजे मी येतो या शब्दाने तुम्हाला काय करायचं होतं घरामध्ये? जसं तुम्ही सांगितलं की घरातल्या लोकांमध्ये क्युरियोसिटी निर्माण करायची होती, त्यांना एक वेगळाच जो आहे तो विषय मांडायला लावायचा होता इकडं, असं काहीतरी XYZ तुम्ही बोलला, पण ते पटण्यासारखं होतं का? मला असं वाटत नाही पटण्यासारखं होतं. पण ठीक आहे, तुम्ही जसं रितेश भाऊंना शब्द दिलाय या भाऊच्या धक्क्याला की काहीतरी वेगळं करायचंय तुम्हाला, कदाचित त्यासाठी तुम्ही केलं असावं, बाकी काही नाही असं मला वाटतंय. कारण ही गोष्ट करून काय, आर्या बिचारी मेकअप करायला लागली, जान्हवीमध्ये एक्साइटमेंट आली, निक्की मॅडम तर ओ हो, म्हणजे काय बाबा बाबा, म्हणजे सगळ्या लोकांमध्ये जी क्युरियोसिटी वाढवली ना पॅडी भाऊ तुम्ही, वा. भलेही तुम्हाला बिग बॉसने नंतर सगळ्यांसमोर तोंडावरती पाडलं, पण तुम्ही मात्र एक चांगलं काम केलं की सगळ्यांना जे आहे ते चर्चा करायला भाग पाडलं. असो, मध्ये जे आहेत ते इकडे बसलेले आहेत. अभिजित बसलाय तिकडे, त्यानंतर निक्की बसली, अरबाज बसलाय, अंकिता बसली आहे, DP बसलाय, त्यानंतर इकडे आय थिंक सूरज पण होता. आणि यांच्यामध्ये जे आहे ते चर्चा चाललेली आहे. आता चर्चा कोणती आहे? अभिजित जो आहे तो कधी पलटतो अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो निक्की अभिजितवर करते. तर अभिजित म्हणतो, भाई तू काय काय पलटली ते मी सांगू का? निक्की म्हणते, हा सांग ना सांग ना सांग ना, तू मी काय काय पलटले. हा जाऊ दे म्हणतो. मग अंकिताला लगेच जागा जी आहे ती मिळाली. अंकिता म्हणते की भाई मग अशा गोष्टी बोलूच नाही ज्या चार चौघात सांगताना अडचण निर्माण होईल, नाही का? लगेच DP म्हणतो, हो ग, तर तुझा विचार आहे की तुझ्यामुळे शो चालतोय, पण आमचा पण काहीतरी विचार आहे का नाही? हा, आहे का नाही? हा. अभिजित म्हणतो, हो, तुझा विचार तुझ्याकडे ठेव. जर का तू नसती तर तुझ्या जागा कोणी तर दुसरं असतं. असं कोणापासून शो कोणाचा थांबत नाही. तर या चर्चेला जे आहेत ते पॅडी भाऊ आतून ऐकतात आहे. आणि पॅडी भाऊ काय म्हणतात ते स्वतःशीच, की यार हे अरबाज आणि निक्की जे आहे ना हे खूप स्मार्ट आहे. ते जे आहे ना पटवून सांगायचा प्रयत्न करत आहेत अभिजितला की आम्ही कसे चांगले आहे. अभिजित ऐकेल, पण अंकित आणि DP ऐकेल का? हे जरा कठीण आहे. आणि हे बोलता बोलता त्यांनी जेवणाचं ताट घेतलं आणि तेही त्या ग्रुपमध्ये जे आहे सामील झाले. बाय द वे निक्की मॅडमला असं वाटतं की तिच्यामुळे शो चालतोय. ती नसती तर या शोमध्ये काहीच नसतं. वा मॅडम, एक काम करा, तुम्ही व्हॉलंटरी एक्झिट घ्या. निक्की मॅडम, आम्हाला पण बघायचं तुम्ही नसल्यावर बिग बॉस चालतो की नाही. किंवा मला असं वाटतं बिग बॉसचे जेवढे सीझन झालेले आहेत मराठीचे 5 सीझन, ते 5ही सीझन जे आहेत ते निक्कीमुळेच चाललेले आहेत. कारण निक्कीच कॉन्टेंट येते ना. निक्की मॅडमला एवढा ओव्हर कॉन्फिडन्स येतो कुठून? हा, बाई स्वतःवरती असावं कॉन्फिडन्स, पण एवढा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसून ज्याने तुम्हीच तोंडावरती पडाल. आता भाऊच्या धक्क्यावर एवढा इन्सल्ट झाला आहे, अख्ख्या घराची भांडी घासायला लावलेत, तरी पण असं फालतू बोलणं आणि सांगणं की माझ्यामुळे चाललंय. अजून किती लाल करायची आहे निक्की मॅडमला स्वतःचीच. हा, माकड काय म्हणतं माकड माहिती आहे ना तुम्हाला? तर निक्की मॅडमच्या अशा गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळे निक्कीला किती सिरियस घ्यायचं ते तुमच्यावरती आहे. पहिल्या दिवसापासून सांगतोय की निक्कीचा जो गेम आहे ना तो एकदम फालतू गेम चाललेला आहे. त्या गेममध्ये काही सुद्धा दम नाही. ते आजही त्याने सिद्ध केलेलं आहे. बरं, पॅडे भाऊ सुद्धा इथे मध्ये येऊन जरा चर्चा झाल्यानंतर ते अंकिताला समजायला गेले, तू अभिजितला लगेच दुखवू नको. ह्या लोकांचं काम असते की अभिजित विषयी आपले कान भरायचे आणि अभिजितला कॉर्नर करायचं. अभिजितचा आपण जसा पुढारीचा वापर केला तसा पुढे जाऊन वापर करू शकतो. म्हणजे पॅडी असेल, अंकिता असेल किंवा DP असेल, यांना अभिजितवरती अजूनही भरोसा नाही. भाई का? म्हणजे अभिजित जो म्हणे की नवीन वाईल्ड कार्ड एंट्री आल्यावर कोणीही कुठला गेम चेंज करू शकतं असं अभिजित बोललेलं आहे. तसंच जर का अभिजितने खरंच गेम बदलला तर या लोकांचं काय होईल? कारण अभिजित बोललाय की गेम बदलणार आहे, पण या लोकांनी अभिजितवर अविश्वास दाखवण्याचं एवढं कारण काय? अभिजित आणि निक्कीची मैत्री आहे का? किंवा अभिजित जो आहे तो जास्त व्होकल होत नाही निक्कीविषयी, ही गोष्ट आहे का? नक्की काय आहे? मला वाटतं की एवढा अविश्वास नाही दाखवायला पाहिजे. अंकित आणि
पॅडीने किंवा डीपीने सुद्धा. अंकिता इकडे बोलली ना पॅडीला, की मला माहिती आहे की तो पलटू आहे, पण पॅडी म्हणतो एवढ्या दुखू नको. म्हणजे पॅडीचं कसं आहे, गोड बोलून गळा कापायचा, कसं केसाने गळा कापायचं काम जे आहे ते पॅडी आता करतोय असं मला वाटतंय. आणि इकडे त्याच गोष्टी दिसतात आहे. खतरनाक लेवलला गेम चाललाय बरं का मित्रांनो. म्हणजे तुम्ही बघा, या 7व्या आठवड्यामध्ये प्रत्येकजण आपापले जे आहेत ते गेम बाहेर काढायला लागलेत. निक्की आणि अरबाजने चालू केलेलं आहे, पॅडी दादाने वेगळंच काहीतरी चालू केलेलं आहे, असं आपण पॅडी दादाला कधी बघितलंच नाही. आणि अंकिता जे आहे ते त्याच स्वरात आहे. आणि अभिजित स्वतः म्हणतोय की काय सांगू, वाईल्ड कार्ड एंट्री आल्यानंतर मी सुद्धा गेम वगैरे बदलला तर. म्हणजे बघा, सगळा जो आहे तो या घरामध्ये आता वेगळा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग बिग बॉसने काय केलं, सगळ्यांना लिव्हिंग रूममध्ये बसवलं आणि सांगितलं की पहिलं ते राशन जमा करून टाका. राशनची काही गरज नाही तुम्हाला, कारण यावेळेस तुम्हाला जे आहे ते वेगळं काहीतरी करायचं आहे. यावेळेस तुम्हाला एवढं इझी राशन नाही देणार. काय करणार आहे, तुम्ही स्विमिंग पूलपाशी या, मग सांगतो तुम्हाला. वाईल्ड कार्ड एंट्री झाली, संग्राम साहेब आले. संग्रामने जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. भारी वाटलं. एंट्रीलाच त्यांनी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. अशी एंट्री सगळ्यालाच अपेक्षित होती. आणि संग्राम आल्यानंतर भाई जो काय आर्या लाजली, बाप रे बाप. म्हणजे आर्याचं मला समजतच नाही की म्हणजे एवढी लाली लिपस्टिक नट्टा पट्टा. हा आर्या कशासाठी भाई, तुला माहितच होतं का संग्रामसारखा एकदम बॉडी बिल्डर वगैरे येणार आहे असं काय होतं का, म्हणून काय एवढी लाजते भिजते. जान्हवी पण म्हणली सकाळपासून नटून बसले. हा आर्याचा काय गेम आहे मित्रांनो, की बाबा एखादा स्मार्ट पोरगा दिसला की त्याच्या पाठी जायचं आणि त्याच्याबरोबर गेम खेळायचा, असं काय गेम आहे का आर्याचा? हा, कारण त्याने वैभव बरोबर पण ट्राय केलं होतं, नंतर अरबाजला पण एक आठवडा आजमावून बघितलं, पण कोणीच भाव दिला नाही. आता ठीक आहे, संग्रामदादा आलेत, संग्रामदादांना थोडंसं असं करावं, असं काय आहे का आर्याच्या मनामध्ये? नाही ग, पण संग्रामदादाचं एज खूप जास्त आहे, ते असल्या गोष्टी नाही करणार आर्या. त्यामुळे इकडे ट्राय नको करू तू. जसं तू काल बोलले की बाहेर जे आहेत ते तुम्ही प्रो वगैरे काही नाही, बाहेर तुम्ही ट्राय करू शकता, तर ते बाहेरच्यासाठीच ठेवा आर्या. इकडे संग्रामदादाचं काय, संग्रामदादाची कडक अशी एंट्री झाली आणि अरबाजला ते बोलले की भाई तू चुकीच्या माणसावरती ताकदीचा वापर केला, आता आलोय तुझ्याबरोबर बरोबरी करायला. संग्रामदादा अरबाजला बोलले. आता मला प्रश्न पडला मित्रांनो, की बिग बॉसचं घर आहे का कुस्तीचा आखाडा आहे? बरोबरी म्हणजे काय? हा, संग्रामदादा तर हुशार वाटतोय मला बोलण्यातून आणि सगळ्या गोष्टीतून, कारण त्यांनी कारणं बिरणं भारी दिलेले आहेत. पण मित्रांनो, ताकदीची बरोबरी म्हणजे काय? आखाडा, कुस्तीचा आखाडा बघायला मिळणार आहे काय? भारी 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 फिजिकल टास्क बघायला मिळणार वाटतं आता. आता मजा येईल. मग जर का इथून पुढे फिजिकल टास्क आले तर मजा आ जाएगा मित्रांनो, भारी वाटेल. तर बिग बॉसने जे आहे ते टास्क सुरू केला आणि सांगितलं की मी संग्रामजी जोड्या बनवणार आहे, त्या जोडीतून तुम्ही एकाला किंवा अख्ख्या जोडीला स्विमिंग पूलमध्ये ढकलायचंय. जी जोडी ओली होईल तिला बेड, घरातलं फर्निचर असेल किंवा जेवणामध्ये उकडलेलं जेवण हे भेटेल. आणि जे जोडी भिजणार नाही, म्हणजे स्विमिंग पूलमध्ये पडणार नाही, जादुई विहिरीत नाही पडणार, अशा जोडीला जे आहेत ते घरातल्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. तर अशा प्रकारचा बेसिकली टास्क होता आणि संग्राम यांना ते कारणं द्यायचे होते. आणि पहिली टीम जी आहे ती संग्रामकडे जे पाठवली ते म्हणजे होती पॅडी आणि अरबाजची. आता हे माहीतच होतं आपल्याला की संग्राम भाऊने काल भलेही अरबाजचं नाव ते टॉप 5मध्ये लावलं असलं तरीसुद्धा ते बी टीममध्ये जाहीर प्रवेश करणार, कारण त्यांच्या आधीचे असे व्हिडिओ आले होते, ते बी टीमबद्दल खूप कौतुकाच्या गोष्टी बोलत होते. तशा पद्धतीचंच त्यांनी केलं आणि फायनली त्यांनी अरबाजला स्विमिंग पूलमध्ये ढकलून बी टीममध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. संग्राम चौगुले यांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि त्या वाईल्ड कार्ड एंट्रीनंतर त्यांनी बी टीममध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि त्यासाठी आपण एकदा त्यांना क्लॅप करूया. आता काय झालं आहे मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की बी टीम खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्या पॉझिटिव्ह वाईबसाठी त्यांनी बी टीमचा जो आहे तो प्रचार सुरू केलेला आहे. अरबाजला एक्सपोजच करून टाकला, बोलले की भाई तू वैभवसाठी काय केलं नाही, तू चुकीच्या माणसा जागेवर ताकद लावली आहे. हां, तुला ताकद लावायची असेल तर आता तुझ्या बरोबरीचा माणूस आलेला आहे आणि तुला भाऊच्या धक्क्यावर काही गोष्टी सांगूनही तू गोष्टी ऐकलं नाही. अरबाजने बरे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण संग्राम भाऊ काय ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. संग्राम भाऊनी दिला धक्का आणि पहिलं नाव घेतलं अरबाजचं आणि अरबाज झाला आहे अपात्र. त्यानंतर दुसरं जे नाव आलं इकडं जोडी, ती जोडी आहे सूरज आणि वैभवची. आता ज्यावेळेस अरबाजला ढकलला त्यावेळेस निक्कीची कमेंट्री चालू होते. निक्की मॅडम काय म्हणतात, हां शिकून आलाय शिकून आलाय. नंतर काय बोलल्या त्या, अरे दिग्गज का गेम,
हलका आहे. संग्राम भाऊला हलका म्हणतात ते निक्की. निक्की त्यांच्या एका बायसेपचं वजन तेवढं तुझ्या अख्ख्या बॉडीचं वजन आहे. तू त्यांना हलका कसा काय म्हणू शकत होती? जर का तुला डोका आणि माइंडमधला फरक समजत नसेल तर तू कोणत्या अँगलने त्याला हलका म्हणली? वजनाने हलका म्हणली, डोक्याने हलका म्हणली, माइंडने हलका म्हणली, कशाने हलका म्हणली? नक्की तू सांग. मला असं वाटतं की निक्कीला हे पटतच नाहीये की हा वाईल्ड कार्ड एंट्री आमच्या विरोधातच कसा काय गेला. आम्ही बिग बॉसचे जाहीर प्लेयर आहे आणि आमच्या विरोधात ही वाईल्ड कार्ड एंट्री कशी काय जाऊ शकते हे निक्की मॅडमला समजत नाहीये, पटत नाही. म्हणून हे सगळं निक्की मॅडमचं निघालेलं आहे. पुढे पुढे तर त्यांनी पाक कहरच करून टाकला. दुसरं जे आले होते सूरज आणि वैभव, आणि वैभवने लगेच ओळखलं, नाव घेतल्या घातल्या की भाई मीच जाणार आहे. आणि वैभवकडे त्याचं एक रिझन होतं की सूरजचं नाव घेतल्यावरती त्याच्यासमोर कोणी जरी असला तरी तो पाण्यातच गेला असता. पण हीच गोष्ट पकडली आपल्या संग्राम भाऊने, आणि संग्राम भाऊ जे आहेत ते त्याला बोलले की भाई तू सुरुवातीलाच कसं ठरवलं की मी तुझं नाव घेणार आहे? तू हे चुकीचं करतोय, त्यामुळे मी तुझं इकडं नाव घेतोय, कारण तुला जिंकण्याची हे नाही आहे. वैभव क्लेरिफाय करतोय, पण ते क्लेरिफिकेशन मलाही नाही आवडलं आणि अख्ख्या महाराष्ट्र जनतेला आवडलं असेल असं वाटत नाही मित्रांनो. कारण अजिबात सुद्धा विश्वास नाही आहे वैभववरती. वैभवला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा वैभव काय बोलतो माहिती आहे का? ज्यावेळेस अरबाज आणि वैभवच्या मैत्रीबद्दल संग्रामदादा बोलला, काही लोकांना एक्सप्लेन करायचं आपल्या मैत्रीबद्दल. हा, आपल्याला माहिती आहे आपली मैत्री कशी आहे. अरे बाप रे, जे ऑडियन्स बघतंय तुम्हाला बिग बॉसच्या भागांमध्ये ते ऑडियन्स येडे. भाऊच्या धक्क्यावर तुम्हा दोघांनी एक्सपोज केलं, ते भाऊच्या धक्क्यावाले येडेत. रितेश भाऊंना काही समजतच नाही किंवा बिग बॉसच्या मेकर्सला काही समजत नाही. तुमची मैत्री तुम्हा दोघांना समजते नाही, ते ऑडियन्सला समजत आहे ना, भाऊंना समजते ना, कोणाला समजतंय असं म्हणायचंय का वैभव तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला पटतंय का तरी हे सगळं? हो, तो अरबाज तुमच्यासाठी एका पॉईंटला सुद्धा उभा नाही राहिलाय. नाही त्यांनी तुम्हाला कॅप्टन बनवलंय, नाही तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये प्रायोरिटी दिली. काय तुम्ही मैत्रीच्या गप्पा करताय? संग्राम भाऊ एकदम करेक्ट बोलले की बाबा मित्र जर का चुकत असेल तर सांग तू चुकतोय म्हणून. तू काय त्याला पाठीशी घालतो आणि तुम्ही म्हणताय की काय लोकांनी एक्सप्लेन करायची आपली मैत्री? नका करू. आमचं थोडी नुकसान आहे. आमचं नुकसानच नाही आहे वैभव साहेब, नुकसान आहे ते तुमचं नुकसान आहे. आम्हाला काय करायचं? जसा पुढारी आलाय तसं तुम्ही लवकर बाहेर या, अशीच आम्ही प्रार्थना करेन. जर का तुम्हाला सुधारायचंच नसेल तर काय बोलणार आहे तीर्थ? काय बोलणार या व्यतिरिक्त? त्यानंतर जे आहे तिकडे आर्या आणि जान्हवी आली, आणि आर्याला जे आहे ते सांगितलं की तुम्ही बऱ्याच गोष्टी पर्सनल घेताय. जसे तुम्ही भांडी लपवायची कारणं केली, या गोष्टी मला नाही आवडल्या. तुम्ही एका घरातल्या सदस्यासाठी अख्ख्या घराला वेटीस नाही धरू शकत. संग्रामचं असं म्हणणं आहे की भाई तुम्ही टास्कमध्ये वेगळे असता आणि ज्यावेळेस टास्क संपतो त्यावेळेस तुम्हाला वेगळं वागलं पाहिजे. तुम्ही एक फॅमिली म्हणून या घराकडे बघा, नाही की तुम्ही कंटेस्टंट म्हणून बघायचं आहे. कंटेस्टंट म्हणून तुम्ही टास्कमध्ये खेळा आणि टास्क संपल्या फॅमिली म्हणून बघा. काही चुकीचं नाही वाटत आहे मला, खरं आहे ना मित्रांनो. इंडिव्हिज्युअल गेम आहेच की, टास्कमध्ये खेळा की तुम्ही, पण टास्क संपल्यानंतरही तुम्ही जर का घराला घरासारखं वागत नसाल तर मग काय अपेक्षित आहे तुमच्याकडून? असंच अपेक्षित आहे आणि करेक्ट आहे संग्राम. तर आर्याला हे पर्सनल कारण देऊन जे आहे ते त्यांनी सांगितलं की तुम्ही पर्सनल गोष्टी घेता, तुम्ही वीक नाही आहात, पण तुम्हाला हे समजत नाही की गोष्टीची सुरुवात कुठं करायची आणि शेवट कुठं करायचा. आणि आर्याला त्यांनी पाण्यामध्ये धक्का दिला. बिचारी आर्या पाण्यामध्ये गेली. इकडे निक्की आणि अरबाजची फुल फाटली, दोघांची फुल कॉमेंट्री चालू आहे पाठीमागं. निक्की सांगते हे बघ ह्यानी या गोष्टीमुळे तुला टार्गेट केलं. तो म्हणतो नाही ग, त्यांनी माझ्यासाठीच पाठवलाय, मला माहिती आहे मी लई डेंजर आहे ना म्हणून माझ्यासाठी पाठवलाय. काय डेंजर नाही अरबाज, तू काही डेंजर नाही, आम्हाला माहिती आहे. तू एका बाईच्या नादाला लागून फसलाय. ते कसं माहिती आहे? पिंजरा पिक्चर बघितलं का तुम्ही? पिंजऱ्यातलं ते मास्तर आहेत ना, तो मास्तर झालाय अरबाज निक्कीच्या मागं. कसं कशी नशिबानी थट्टा आज मांडली तसं झालंय अरबाजचं. काय पिंजरा पिक्चर बघा तुम्ही, त्यातली गाणी बघा, ती बरीच. दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला, शोध कुठं तसं झालंय अरबाजचं की भाई मला माहिती आहे माझ्यासाठीच पाठवलंय. अरे तुझ्यासाठी काय पाठवणार आहे? तुझ्यात काहीतरी गेम शिल्लक आहे का अरबाज तुझ्यासाठी माणूस पाठवायला? काही सुद्धा नाही भावा. तू टेन्शन घेऊ नको. तू त्या निक्की बरोबरच राहा, कारण निक्कीने बरोबर तुला गळाला लावलंय. आणि आता तो मासा तुला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तू तिथेच राहा. ज्या दिवशी मासा सापडेल त्या दिवशी तू बघ आरशामध्ये की बाबा मी कुठे आणि कुठं नाही ते.
नंतर अंकिता आणि वर्षा मॅडम आल्या आणि अंकिताला पाण्याची भीती वाटते. बिचारी म्हणते मला पाण्यात जायचं नाही कारण मला पोहताच येत नाही. मला विशेष वाटतंय की छातीभर पाण्यामध्ये पोहायची काय गरज होती अंकिताला. पण ठीक आहे, एखाद्याची भीती आहे असं म्हणूया. तरीसुद्धा बिचारीने धाडस केलं. संग्रामने तिला जबरदस्ती पाण्यामध्ये टाकलं आणि कारणही सांगितली की वर्षाताईपेक्षा तुम्ही जरा वेगळे आहात, पर्सनल नाही आहे. बी टीममध्ये जाहीर प्रवेश आहे तर कसं बोलणार अंकिताला की तुमच्याबद्दल माझं पर्सनल आहे. तर बी टीमचा जाहीर प्रवेश जो होता संग्रामचा इकडेच दिसला आणि त्यांनी जे आहे ते अंकिताला एक मोजकीच कारणे देऊन पाण्यामध्ये ढकललं. बिचारी घाबरली. हळूहळू अशी मुंगी कशी काढतो आपण उचलून, अशी एका बोटाने अंकिताला त्यांनी बाहेर काढली. संग्रामने अशी अशी बाहेर काढली आणि ती पण अशी बसली. म्हणजे बघा संग्रामकडे ताकद किती आहे बघा. त्यानंतर बिग बॉसने आणला एक ट्विस्ट, कारण 3 लोक राहिली होती. डीपी, निक्की, अभिजित ही 3 लोक राहिली होती. आता संग्रामने घेतलं निक्कीचं नाव. निक्की एवढे इझी मान्य करेल तर ती निक्की कुठली. निक्कीने बरीच कारणं सांगितली की माझा इंडिव्हिज्युअल गेम आहे, माझं असं आहे तसं आहे, तुम्ही कॉन्ट्राडिक्ट होताय, तुम्ही अमुक होताय तमुक होताय. त्याने सांगितलं की तू खूप भांडकुदळी बाई आहे, तू घरातले रूल तोडते म्हणून तुला मला ढकलायचं आहे पाण्यामध्ये. हे तुम्हाला असं वाटतंय, माझं असं म्हणणं नाही आहे, मी वेगळे आहे. मध्येच आरबाज बोलतोय की भाई हे असं कसं काय करताय, हां तुम्ही निक्कीला असं कसं काय टार्गेट करताय, निक्की कमजोर आहे. हां भाई आरबाजला बरं कळलं निक्कीला कमजोर आहे ते. इकडे जे आहे ते संग्राम भाऊ बोलले की तुम्हाला पाण्यात जायला लागेल म्हणजे जायला लागेल. आता काय आहे मित्रांनो की बिग बॉसने सांगितलं की तुम्हाला पाण्यात उडी मारायची. मॅडमने नवीन ड्रामा शोधून काढला की तिला पाण्याचा त्रास आहे. बिग बॉस म्हणतात डॉक्टरचा असा कुठंच सल्ला नाही आला की तुम्ही पाण्यात जाऊ शकत नाही. म्हणजे निक्की मॅडम ज्या आहेत त्या पूर्णपणे एक्सपोज झाल्या इकडे. कसं आहे, निक्की मॅडमला ना असा ड्रामा लागतो आणि हा ड्रामा करण्याच्या नादामध्ये त्यांना काय काय गोष्टी अशा करतात ना, त्या गोष्टी त्यांच्याच विरोधात जातात. आजचा सगळा एपिसोड निक्कीच्या विरोधात गेलेला आहे आणि सगळे जे आहेत ना संग्रामला वेल प्लेड म्हणणार आहेत. इकडे अरबाज जो मध्ये पडतोय, बेचाऱ्यांनी संग्रामने जे आहे ते निक्कीने नाटक केले, खाली स्वतःहून उतरायचं तर बिग बॉसने अनाऊन्स केलं उडी मारायची, धक्का मिळालाच पाहिजे. निक्की मॅडम वर आली, बिचारीने दिला धक्का. आता इकडे काय झालं, संग्राम जो आहे तो बोलला होता की मुलीला मी विचारूनच जे आहे ते टच करेन, मी डायरेक्ट कोणत्याही मुलीला असं धक्का देणं चांगलं वाटत नाही. इकडे निक्कीने ड्रामा केल्यामुळे त्याला जो आहे तो तिला धक्का द्यायला लागला. आता निक्कीने ही गोष्ट कॉन्ट्राडिक्ट केली आणि म्हणली की तुम्ही असं बोलला होता मुलीला हात नाही लावणार आणि आता कसा हात लावला. तर हे ड्रामा करणं निक्कीचं कामच आहे. संग्राम भाऊ जास्त सिरियस नका घेऊ. तुम्ही काय बोलले ना की इग्नोर करायचं, इग्नोर काय करायचं, इग्नोर. तसं इग्नोर करून टाका तिला. म्हणजे या मॅडमला अजिबात सुद्धा समजत नाही की काय चाललंय. इकडे सूरज जे आहे तो सुद्धा मध्ये म्हणतोय अगं तू नाटकं नका करू, पाण्यात उडी मार. पॅडे दादा आरबाजशी भिडला, बोलला की भाई काय बोलतो तू, तिने काय उडी नाही मारायची, अंकिताने उडी मारली. या सगळ्या गोष्टी झाल्या. अरबाजला एवढं वाईट वाटतं की भाई मला कसं काय टार्गेट केलं, मुझे क्यों, ये नहीं हो सकता. संग्राम भाऊ तुम्ही असं नाही करू शकत त्या बाबतीत. पण संग्राम भाऊ थोडी ऐकणार होते. अरबाज निक्की मॅडमला धक्का दिला, निक्की मॅडमने जे नाटक केलं एका मुलीला धक्कालं आणि अरबाजाला काय संग्राम तू एका मुलीला असा धक्का दिला, ती किती कमजोर आहे, तू असं नाही करू शकत. हां 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 हे काय बरोबर नाही केलं, तू आधी असं बोलला. अरे त्याला काय असं बोलला आणि तसं बोलला. किती ड्रामाखोर आहे ते निक्की. तिला असंच पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राला मजा आली आहे. खोटारडी कुठली निक्की सांगते मला पाण्याचा त्रास आहे, अमुक त्रास आहे. बिग बॉसने बोलल्यानंतर कसा आवाज बंद झाला आणि नंतर थोडे वेळ म्हणते पाण्यात ढकललं ते पण काय नाही, हे झालं ते पण काय नाही, तो टास्क होता पण हा कॉन्ट्रॅडिक्ट झाला. आधी तू किती कॉन्ट्रॅडिक्ट आहे ते ठरव. आधी तुला पाण्यात जायचं नव्हतं, पाण्यात गेल्यानंतर म्हणते पाण्यात जाणं ठीक आहे. म्हणजे स्वतः कॉन्ट्रॅडिक्ट व्हायचं आणि त्या संग्रामला म्हणायचं कॉन्ट्रॅडिक्ट आहे कॉन्ट्रॅडिक्ट आहे. बस संग्राम आतमध्ये गेला, बाकी लोकांशी बोलायला लागल्यावर बाहेरून गोंधळ चालू केला अरबाज आणि निक्कीने. काय बोलतात दोघं माहिती आहे का, हा माझ्यासाठी पाठवलाय, त्याला अक्कलवाला पाठवायचा ना बिग बॉस, अक्कलवाला. माझ्या पुढे बघू किती कमजोर आहे. अरबाज हलून नको जाऊ रे मित्रा, एवढं हलायची गरज नाहीये. आताशी सुरुवात झाली आहे. जर का खरंच तुझ्याकडे अक्कल आहे ना तर शांत डोक्याने बघ ना. ज्या लोकांकडे अक्कल असते ना असे पॅनिक होत नाही. तुमच्याकडे अक्कल नाही म्हणून तुम्ही पॅनिक झाला. ही पॅनिक सिच्युएशन आहे ना, ही चांगली नाही आहे तुमच्यासाठी, निक्कीसाठी आणि तुझ्यासाठी पण चांगली नाही अरबाज. आणि हे बाहेरनं अंडू पांडू आणलाय, अकलीवाला आणायचा, याला मी घरीच पाठवून राहील, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे काय दिसलं की तुम्ही सैरभर झालाय, तुम्हाला एकही गोष्ट समजत नाही असं वाटायला लागलाय आणि ते पूर्णपणे दिसतं इकडं, सगळ्या गोष्टी दिसायला लागल्यात. त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही करत आहात. इकडे वर्षाताई सांगत आहेत इकडे कोणाला, संग्राम भाऊला, की मी एकटी पडली होती कॅप्टन्सी टास्कमध्ये वगैरे वगैरे, त्या गोष्टी झाल्या. परत जो आहे इकडे अरबाज आला, वैभव आला आणि हे सगळ्या गोष्टी डिस्कस करायला लागले. आणि या डिस्कशनच्या अंती काय आहे, निक्की आणि परत संग्राममध्ये वाद झाला आणि निक्की जे आहे ते मध्ये हसते काय, ह्या गोष्टी करते काय. तर मला एकंदरीतच आजचा एपिसोड पाहिल्यानंतर एक गोष्ट वाटते मित्रांनो, आता मी सिरियसली बोलतो, की संग्राम भाऊ जो आहे ना तो प्रॉपर गेम बघून आलाय.
आता तो गेम ह्या लेवलला बघून आला आहे मित्रांनो, की त्याला माहिती आहे की मी कोणाला उंगली केल्यानंतर कोण चार्जअप होईल, तशा पद्धतीने त्यांनी उंगली केलेली आहे. आता त्याला माहीत होतं की मी निक्कीला उंगली केल्यावर निक्की चार्जअप होणार आहे. त्याला माहीत होतं की मी अरबाजला उंगली केल्यानंतर अरबाज चार्जअप होणार आहे आणि सगळं फुटेज माझ्याकडे येणार आहे. तर खूपच स्मार्ट गेम जो आहे तो संग्राम इकडे खेळत आहे. संग्रामने आले त्याच्यातलं एक वेगळेपण आणि त्याच्यातली एक छटा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेली आहे. आता हा संग्राम किती महाराष्ट्राच्या जनतेला आवडतोय तो येणारा काळच ठरवेल. पण आल्या मात्र त्यांनी धुमाकूळ घातलाय हे मात्र खरं आहे. कारण त्यांनी अरबाजला सांगितलं की ज्यावेळेस मी बॉडी बिल्डिंग सोडली ना त्यावेळेस तुला कळतही नसेल. हे जे वाक्य आहे ना हे वाक्य संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात राहील असं मला वाटत आहे. तर चांगल्या गोष्टी आहेत. इथून पुढे जे आहेत ते भारी होणार आहे. तो सर्किट आणि मुन्ना भाईवाला सुद्धा जे एक्सप्लेनेशन आहे ते चांगलं होतं. पण हे वैभवला आणि अरबाजला काय करणार आहे सर्किट आणि मुन्नाबाईचं? जे माणसं सर्किटच आहेत त्यांना अशा गोष्टी समजतील असं अजिबात नाही आहे. सो मित्रांनो, या रिव्ह्यू जो आहे तो खूप मोठा झालेला आहे. मला वाटतं इथं थांबायची गरज आहे आपल्याला. भेटूया उद्या अशाच एका नवीन भागामध्ये. आणि हा रिव्ह्यू कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि उद्याच्या रिव्ह्यूमध्ये आपण परत एकदा भेटूया. तोपर्यंत इथेच थांबू. भारत माता की जय.